केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत सलग 9वे अर्थसंकल्प सादर करणार। काय होणार स्वस्त, काय महागणार याकडे देशवासियांचं लक्ष। नागपूरच्या महापौर पदासाठी भाजपचं कुणबी कार्ड, नीता ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा। नरेंद्र बोरकर यांची गटनेतेपदी निवड। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराकरता भाजपची जोरदार तयारी। भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज परभणी दौऱ्यावर। लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अमित देशमुख आज रेणापूर मतदारसंघात सकाळी 11 वाजता होणार जाहीर सभा। सुनेत्रा पवारांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। सुनेत्रा पवारांकडे 3 खात्यांची जबाबदारी। सुनेत्रा पवारांना क्रीडा, युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क खातं। सुनेत्रा पवारांना अर्थ खातं नाही। सुनेत्रा वहिनी धाडसी, त्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। नाशिक कुंभमेळ्यात साधू संतांसाठी ओळखपत्र दिलं जाणार। बनावट साधू महंतांपासून फसवणूक होऊ नये म्हणून देशातील 13 आखाड्यांचा निर्णय। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार। शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार। जुहू पोलीस घटनास्थळी दाखल। सुदैवानं कोणीही जखमी नाही। केदारनाथ मंदिरात नवी नियमावली जाहीर। मोबाईलवर बंदी। मंदिराचं पावित्र्य राखण्याकरता आणि भाविकांना लवकर दर्शन मिळावं यासाठी निर्णय। मुंबईतील मध्य आणि हार्बर मार्गिकेवर आज मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।